नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसं काय मजेत ना. आपल्या खारघरमध्ये सेक्टर 20ला सर्कल खानोजी आंग्रे उद्यान इथे एक पब्लिकने म्हणजे एक उत्स्फूर्त एक जिम चालू झालेली आहे आपल्याकडे. जगदीश दादा करत, तेजस्वीताई करत, टेंबेकर साहेब दादा इथे आहेत. दादा तुमचं नाव सांगा. पूर्ण नाही, पूर्ण आडनाव मला लक्षात नाही राहिलं. गणेश भगत. तो अशी इथे जिम चालू केली आहे. यायचं असेल तर लवकरात लवकर या. मेंबरशिप फ्री आहे. क्या बात आहे. तर मित्रांनो, आत्ता माझ्याबरोबर जगदीश दादा घरात आहे. त्यांच्या छोट्याशा प्रयत्नातून ही लोकल जिम अजून जिवंत झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांना विचारायला आता काय म्हणतात, जिम तुम्ही अजून अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला आहे. काय म्हणाल या जिमसाठी, म्हणजे तुझी काय संकल्पना आहे? आपल्या सेक्टर 20 गार्डनमध्ये आज हौशी क्रीडापटू असतील, शरीर सौष्ठवपटू असतील, हे इथे एक्सरसाइज करत होते. काही त्यांच्याकडे वेट होते, काही नव्हते. मग आम्ही सर्व मिळून सहभागातून वेट, वजन, काही इन्स्ट्रुमेंट असेल ते घेऊन आलो आणि आता ते त्याचा आनंद सगळे इथले स्थानिक रहिवासी, आजूबाजूचे जे हौशी आनंद करतात. मी बघितलं वरिष्ठ नागरिक पण भरपूर आहेत, हौशी यंगस्टर सुद्धा आहेत. याच्यामध्ये असं आहे की वयवर्ष 18 ते वयवर्ष 85 पर्यंतची वयोवृद्ध पाहिले तरुण लोक सहकारी आहेत जे आता आणि अतिशय आनंदाने आणि प्रेरणादायी त्यांचा जो प्रवास आमच्याबरोबर आता उपभोगत आहेत, आमच्याबरोबर शेअर करतायत त्यांचा अनुभव, त्यांच्या जिमच्या जुन्या आठवणी आणि त्या आठवणीनं आम्हाला सुद्धा एक प्रेरणा देत प्रवास त्यांच्या माध्यमातून होत आहे. तर ज्या टोळ्याला हे जिम म्हणजेच व्यायामाच्या साहित्याचा अनुभव घ्यायचा असेल एकदम खुल्या आसमानामध्ये, तर त्यांनी सकाळी 6 ते 8च्या दरम्यान येऊ शकतात. थँक्यू. आम्ही पाहिलं इथे तुम्ही म्हणालात ना, ते वयवर्ष 18 ते वयवर्ष 75 पर्यंतचे सगळे तरुण इथे येत असतात. 85 पर्यंतचे. आपल्याबरोबर इथे टेंबेकर साहेब आहेत. टेंबेकर साहेब, काय म्हणताय? एकदम तुम्ही फिटनेस फॅसिलिटी थँक्स टू भरत कपल. ऑलवेज सहज सोपं झालेलं आहे. त्यांना अशाच योजनांसाठी शुभेच्छा ऑलवेज. सो असे जगदीश भाऊ करत आणि तेजस्वीताई करत यांच्या प्रयत्नातून ही जिम इथे आकार घेत आहे असं म्हणायला हरकत नाही. तिला श्वास मिळाला आहे नवीन आणि तो श्वास तेजस्वीताई पण आहेत. बघूया त्या काही बोलतात त्या. तेजस्वीताई, काय म्हणाल तुमच्या प्रयत्नातून जी जिम मिळते या लोकांना आणि म्हणजे तिला एक नवीन श्वास मिळाल्यासारखं वाटतंय. तिला खरोखर खऱ्या अर्थाने जे इक्विपमेंट हवे ते माझं मत आहे की मिळालं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की आता सर्व परी येणाऱ्या इथे वॉकिंग करणाऱ्या पब्लिकने सुद्धा इथे जॉईन व्हावं. सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत किंवा 6 ते 8-9 वाजेपर्यंत आम्ही ते वर्कआउट करत असतो. कोणी येऊन इथे जॉईन होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. नक्की. थँक्यू सो मच. सो या होत्या तेजस्वीताई करत आणि जगदीश दादा करत. त्यांना आपल्याकडून शुभेच्छा आणि असंच नवनवीन उपक्रम तुम्ही नागरिकांसाठी राहावं. आम्हाला त्यामध्ये खरंच तुम्ही धन्यवाद. थँक्यू सो मच.